नमस्कार. मी महेंद्र हरपाळकर, सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग, औषध निरीक्षक गट ब, अन्न आणि औषध प्रशासन या संवर्गाच्या 154 पदांकरता दिनांक 22 मार्च 2026 रोजी चाळणी परीक्षा राज्यातील 6 विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल दिनांक 12 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर दिनांक 1 जुलै ते 22 जुलै या कालावधीमध्ये पात्र असलेल्या 488 इतक्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि मुलाखतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दिनांक 22 जुलै 2026 रोजी सायंकाळी पात्र गुणवत्ताधारक उमेदवारांची सर्वसाधारण तात्पुरती गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर दिनांक 21 जुलै रोजी एका गौरव पाटील नावाच्या ईमेल आय डीवरून दिनांक 22 मार्च 2026 रोजी जी परीक्षा झालेली होती त्या परीक्षेमधील प्रश्नपत्रिका फुटली असल्याबाबत व तिचा लाभ एका उमेदवाराला झाला असल्याबाबतची तक्रार आयोगाच्या कार्यालयाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने सर्व तक्रार मोघम आणि पुरावे नसल्यामुळे त्या तक्रारदाराला ईमेलद्वारे अधिकचे पुरावे सादर करण्यासाठी सूचित करण्यात आले होते. त्यानुसार त्या तक्रारदाराने म्हणजेच गौरव पाटील या नामक व्यक्तीने दिनांक 23 रोजी आयोगाच्या कार्यालयामध्ये ईमेलद्वारे हे पुरावे सादर केलेले आहेत. या पुराव्याच्या अनुषंगाने त्याची तपासणी चालू असून दिनांक 27 म्हणजे आज रोजी 27 जुलै रोजी तक्रारदार व त्यांनी ज्यांच्याबद्दल लाभ झाला आहे असं नमूद केलं होतं असे उमेदवार या दोघांनाही आयोगाच्या कार्यालयामध्ये त्यांच्या तक्रारी संदर्भात विचारपूस करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. हे दोघेही आज अनुपस्थित आहेत. दरम्यान काल संध्याकाळच्या ईमेलद्वारे जो आज सकाळी प्राप्त झाला त्याच्यामध्ये जे तक्रारदार आहे त्यांनी ही तक्रार त्याचा एक मित्र ऋषिकेश गांगर्डे याने भ्रम फैलवण्यासाठी केलेली असून तो स्वतः गांगर्डे हा उत्तीर्ण झालेला नाही. जे उमेदवार आणि तक्रारदार याच्यामध्ये जे चॅट आहे ते त्यांचं चेष्टेचं होतं आणि त्याच्यामध्ये कुठलाही प्रश्नपत्रिका फुटली असा कुठलाही त्यांचा दावा नसल्याचं त्यांनी त्या तक्रारदारीमध्ये ईमेलमध्ये नमूद केलेलं आहे. आयोगाने हे सर्व प्रकरणं अत्यंत गांभीर्याने घेतलेलं असून संबंधित तक्रारदार यांनी सादर केलेले पुरावे, उमेदवार यांनी सादर केलेले त्याचे म्हणणे या सर्व प्रकरणामध्ये इतरही काही तक्रारदार अथवा उमेदवार ज्यांचे नावं या तक्रारीमध्ये आहेत त्यांनी निवेदनं ईमेलद्वारे सादर केलेले आहेत. ते सगळे एकत्रित करून आम्ही या संदर्भात पोलिसांमध्ये रीतसर तक्रार दाखल करणार आहोत.